नमस्कार, मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे ते मानसिक विकार ह्याच्यावरती आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक विकार आज बघणार आहोत. पहिला म्हणजे मूड विकार. मूड डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो. मूड डिसऑर्डर मध्ये मनस्थितीतील गडबड तीव्र आणि सतत असते, जे स्पष्टपणे खराब होऊ शकते आणि त्यामुळे कामकाजात गंभीर समस्या उद्भवू शकतात. आता आपण तुम्ही जर बघितलं तर आपण मूड्स आपण म्हणतो कधी कधी की आज माझा मूड नाहीये, आज मला ही गोष्ट करावीशी वाटत नाहीये. तर त्याच्यात काय होतं, तर आपण मग हे कधी कधी आपल्याला वाटत असतं की अरे आज मूड नाहीये, आज मला जरा लो वाटतंय, आज मला जरा निगेटिव्ह फिलिंग आहे, तर मला हे नाही करायचंय. पण जेव्हा हे आपल्याला सतत वाटायला लागतं आणि आपला चांगला मूड हा कधीच नसतो, तेव्हा त्याला आपण एक डिसऑर्डर असं डिफाईन करतो. उन्माद आणि नैराश्य. उन्माद म्हणजे मेनिया आणि नैराश्य म्हणजे डिप्रेशन. या मूड डिसऑर्डर्स मध्ये गुंतलेल्या दोन मुख्य मूड स्टेट्स आहेत. उन्माद हे सहसा आनंद आणि उत्साहाच्या तीव्र भावनांनी दर्शविले जाते, तर नैराश्यामध्ये सतत आणि व्यापक दुःख आणि निराशेच्या भावनांचा समावेश होतो. मूड डिसऑर्डर हा एक एपिसोडिक आजार आहे, ज्याचा अर्थ मूड डिसऑर्डर असलेल्या व्यक्तीला विशिष्ट विशिष्ट वेळी मॅनिक एपिसोड आणि इतर वेळी नैराश्याचा भाग हा येऊ शकतो. भारतात शक्यतोवर आपल्याला मिक्स्ड एपिसोडचे पेशंट्स खूप जास्त बघायला मिळतात. मिक्स्ड एपिसोड म्हणजे काय, तर ज्यांना मेनिया आणि डिप्रेशन म्हणजे एक वेळेस ते मॅनिक स्टेटमध्ये असतात. मॅनिक स्टेट म्हणजे इट इज अ इंटेन्स फीलिंग ऑफ युफोरिया, म्हणजे त्यांना खूप आनंद होतो कधी कधी, की त्यांना काय करू काय नको हे कळत नाही. मग त्याच्यामध्ये ते लोक हेवीली ड्रेसअप करतात. बायका असतील तर भरपूर मेकअप, म्हणजे थोडक्यात की त्यांचा असा इलेटेड मूड असतो. आणि एक काळ असा येतो की तेव्हा ते इतके डिप्रेस्ड असतात की त्यांना काहीच करावं असं वाटत नाही. ते एका कोपऱ्यात बसून राहतात. त्यांना म्हणजे सतत असं काहीतरी निगेटिव्ह फिलिंग येत राहतं आणि नैराश्याची भावना येत राहते. सो दोन भागांमध्ये सामान्य मूड हा येऊ शकतो. हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे की उन्माद आणि नैराश्याची लक्षणे देखील त्याच कालावधीत उद्भवू शकतात, ज्याला मिश्र भाग म्हणून आपण संबोधले जाते. आता मी जे म्हणलं तुम्हाला की मिश्र भाग म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये मिक्स्ड एपिसोड येतो. म्हणजे एक एपिसोड जो असतो तो नैराश्याचा असतो आणि एक एपिसोड जो असतो तो मेनियाचा असतो. मिश्र भागांमध्ये एखाद्या व्यक्तीला आजारपणाच्या एकाच भागामध्ये दुःख, उत्साह, चिडचिड यासारख्या मूडच्या अवस्थांचा वेगवान सायक्लिंग चा अनुभव येतो. भारतामध्ये शहरी मेट्रो भागातील पुरुषांमध्ये विध्रुवीय भावनात्मक विकार अधिक आलेला आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना नैराश्याने ग्रस्त होण्याची शक्यता ही दुप्पट असते. जवळजवळ 1/4 स्त्रियांना कधीतरी नैराश्याचा प्रसंग हा येतो त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये. सो बेसिकली काय होतं की जेव्हा आपण मूड डिसऑर्डर्स बद्दल बोलत असतो, तेव्हा मेनिया आणि डिप्रेशन ह्या आपण दोन गोष्टींबद्दल मेजरली बोलत असतो. मेनिया मी म्हटलं तसं की आपल्याला खूप इलेटेड वाटतं, खूप एक्साइटेड वाटतं, छान वाटतं आणि त्याच्यामध्ये आपण काहीही करायला तयार असतो. आणि जेव्हा डिप्रेशन असतं तेव्हा आपण काहीच करायला तयार नसतो. तर आता तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पुरुषांमध्ये आपल्याला हे जे अफेक्टिव्ह म्हणजे बायपोलर डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, हे पुरुषांमध्ये जास्त दिसतात आणि बायकांमध्ये डिप्रेशनचा एपिसोड हा जास्त दिसतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार नैराश्य हा सर्वात प्रचलित मूड डिसऑर्डर आहे आणि जगभरातील अपंगत्वाचे प्रमुख कारण म्हणून सूचीबद्ध केलेला आहे. सो अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मूड डिसऑर्डर हा सर्वात
महत्वाचा डिसऑर्डर आहे आणि दिस इज अ मेजर मेंटल डिसेबिलिटी ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत आहे. मूड डिसऑर्डरचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की द्विध्रुवीय आणि संबंधित विकार, म्हणजे की बायपोलर डिसऑर्डर्स आणि त्याच्याशी रिलेटेड काही डिसऑर्डर्स. आता बायपोलर 1 डिसऑर्डर बद्दल आपण बोलणार आहोत. बायपोलर 1 डिसऑर्डरच्या चिन्हात मॅनिक एपिसोड समाविष्ट आहेत, जे कमीत कमी 7 दिवस टिकतात किंवा मॅनिक लक्षणांमुळे जे इतके गंभीर आणि व्यत्यय आणतात की त्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते. नैराश्याचा भाग किमान सलग 2 आठवडे देखील होऊ शकतो. मिश्र वैशिष्ट्यांसह नैराश्याचे एपिसोड, एका एपिसोडमध्ये नैराश्य आणि मॅनिक लक्षणे असणे देखील या श्रेणी अंतर्गत शक्य असते. सो आपण कधी म्हणतो की बायपोलर 1 आहे, जेव्हा कमीत कमी 7 दिवस त्यांना मेनियाचा हे असतो आणि 15 दिवस म्हणजे 2 आठवडे त्यांना डिप्रेसिव्ह एपिसोड असतो, तेव्हा आपण असं म्हणतो की ह्याच्यामध्ये काही मिक्स्ड हे आहे, म्हणजे मिक्स्ड सिम्पटम्स असतात ह्याचे, डिप्रेशनचे सुद्धा आणि मेनियाचे सुद्धा. हे ही बायपोलर 1 मध्ये शक्य आहे. नेक्स्ट इज बायपोलर 2 डिसऑर्डर. उदासीन भागांची उपस्थिती आणि हायपोमॅनिक एपिसोड हे बायपोलर 2 डिसऑर्डरचे सूचक आहे. तथापि द्विध्रुवीय 1 डिसऑर्डरचे वैशिष्ट्यपूर्ण असलेले पूर्ण विकसित मॅनिक एपिसोड उपस्थित नसावेत. हायपोमॅनिक एपिसोड म्हणजे लक्षणांची सौम्य तीव्रता जी मॅनिक एपिसोड मध्ये आढळते आणि कालावधी 4 दिवसांचा असावा. द्विध्रुवीय 2 डिसऑर्डर मध्ये उन्मादाचा सौम्य स्वरूपामुळे सामान्यतः हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते. सो बायपोलर 2 मध्ये काय होतं तर माइल्डर सिम्पटम्स असतात जे असतील ते, म्हणजे त्याच्यामध्ये मेनियाचे पण सिम्पटम्स माइल्ड असतात आणि डिप्रेशनचे सुद्धा सिम्पटम्स हे माइल्ड असतात. नेक्स्ट थर्ड इज सायक्लोथायमिक डिसऑर्डर, ज्याला सायक्लोथायमिया असं म्हणतो. हे हायपोमॅनिक एपिसोड्स तसेच कमीत कमी 2 वर्ष दीर्घ कालावधीसाठी टिकणारे नैराश्याच्या लक्षणांच्या उपस्थितीद्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत. म्हणजे सायक्लोथायमिया मध्ये काय होतं तर हायपोमॅनिक एपिसोड्स आणि पिरियड्स ऑफ डिप्रेशन हे भरपूर काळ, म्हणजे जवळजवळ 2-1 वर्ष हे दिसून येतं. लहान मुलांच्या केसमध्ये लहान मुलं म्हणजे अडॉलसंट तो जो पिरियड आहे त्याच्यामध्ये 1 वर्ष हे सिम्पटम्स दिसून येतात. आता पुढचं म्हणजे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. डिप्रेसिव्ह डिसऑर्डर मेनली आपण म्हणू की ज्यांना खूप जास्त नैराश्य येणे, त्यांना काहीच करावं असं न वाटणे, स्वतःबद्दल अतिशय नेगेटिव्ह फिलिंग्स असणे, सुसाइडल काही विचार येणे, झोप न लागणे, सोशल विड्रॉवल असणे किंवा भूक न लागणे, अति भूक लागणे, हे सगळी लक्षणं जी आहेत ती डिप्रेशनची असतात. आता नैराश्य हा एक सामान्य विकार आहे जो जगभरातील 264 दशलक्षाहून अधिक लोकांना प्रभावित करतो. WHO च्या 2019च्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे हे सांगितलंय. नैराश्याच्या विकाराची लक्षणे म्हणजे कमी किंवा चिडचिडी मनस्थिती असणे, शारीरिक आणि संज्ञानात्मक बदलांसह जे व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर लक्षणीय परिणाम करतात. उदासीनतेत जीवन नकारात्मक दिसते आणि भविष्य अंधकारमय दिसते. एखाद्या व्यक्तीला निरुपयोगीपणाची भावना देखील अनुभवता येईल आणि जवळजवळ सर्व गोष्टींमध्ये स्वारस्य कमी होईल. अशा कार्यकलापांमध्ये देखील जे पूर्ण आनंददायक असायचे ते आता पूर्णच नैराश्यात असतात. आत्मघाती विचार, झोपेची अडचण, सामाजिकरित्या माघार घेणे आणि भूक न लागणे हे देखील सामान्यतः
नैराश्यामध्ये दिसून येते. DSM-5 मध्ये अवसादग्रस्त विकारांच्या प्रकारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. व्यत्यय आणणारा मूड, डिसरेग्युलेशन डिसऑर्डर सामान्यतः बालरोग मानसिक आरोग्य क्लिनिक मध्ये सल्ला घेणाऱ्या मुलांमध्ये आढळतो. म्हणजेच की ज्याला आपण डिप्रेसिव्ह मूड किंवा डिसरेग्युलेशन डिसऑर्डर असं म्हणतो, की हा डिसऑर्डर जास्ती करून लहान मुलांमध्ये आढळून येतो. जी मुलं हे असतात म्हणजे पीडियाट्रिक मेंटल हेल्थ मध्ये काम करणारी मुलं असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हे जास्ती करून जाणवतं. तीव्र आणि सतत चिडचिड हा व्यत्ययकारक मूड डिसरेग्युलेशन डिसऑर्डरचा गाभा आहे. तीव्र स्वभावाचा उद्रेक आणि तीव्र चिडचिडीचा किंवा रागवलेला मूड ही व्यत्यय आणणारी मूड डिसरेग्युलेशन डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये आढळणारी दोन नैदानिक अभिव्यक्ती आहेत. मेजर डिप्रेशन डिसऑर्डरच्या निदानासाठी लक्षणे जवळजवळ दररोज किमान सलग 2 आठवडे दिसणे आवश्यक आहे. लक्षणांमध्ये एकतर स्पष्टपणे उदास मूड किंवा आनंददायक क्रियाकलापांमध्ये स्वारस्य कमी होणे समाविष्ट आहे. यापैकी एक किंवा दोन्ही लक्षणांव्यतिरिक्त व्यक्तीला त्याच कालावधीत अतिरिक्त संज्ञानात्मक आणि वनस्पतीजन्य लक्षणांचा अनुभव आला पाहिजे. नेक्स्ट इज डायस्थायमिया, ज्याला आपण पर्सिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डर असं म्हणतो. हा सहसा सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या डिप्रेशन डिसऑर्डर असतो आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीव्रता असते. पर्सिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डरच्या निदानासाठी एखाद्या व्यक्तीचा दिवसाचा बहुतेक वेळ कमीत कमी 2 वर्षापर्यंत, मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी 1 वर्ष सतत उदासीन मनस्थिती असणे आवश्यक आहे. अधूनमधून सामान्य मूड देखील डायस्थायमिक विकार येऊ शकते. मासिक प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर, ह्याच्यामध्ये हे उदासीनतेचे एक प्रकार आहे जे प्रीमेंटल सिंड्रोम PMS ज्याला आपण म्हणतो, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये दिसून येणारा हा डिसऑर्डर आहे. PMS आणि प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर या दोन्ही मध्ये मूड बदल सामान्य आहेत, परंतु ते PMDD मधील दैनंदिन कामकाजात अधिक तीव्र आणि त्रासदायक आहेत. PMDD मध्ये मासिक पाळीच्या 7 ते 10 दिवसांपूर्वी लक्षणे सामान्यतः सुरू आहेत. पदार्थ किंवा औषध प्रेरित औदासीन्य विकार, ज्याला सबस्टन्स किंवा मेडिकेशन इंड्युस्ड डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. काही वैद्यकीय परिस्थिती आणि एखाद्या पदार्थाचे इंजेक्शन किंवा इन्हेलेशन, उदाहरणार्थ गैरवर्तनाची औषधं असेल, विष असेल, सायकोट्रॉपिक मेडिकेशन्स असतील किंवा इतर काही औषधं असतील, देखील नैराश्याच्या विकारास कारणीभूत ठरू शकतात. या श्रेण्या पदार्थ किंवा औषध प्रेरित अवसादग्रस्त विकार म्हणून ओळखल्या जातात. मूड डिसऑर्डरचे कारक घटक: वर्तणूक, सामाजिक, संज्ञानात्मक आणि जैविक दृष्टिकोनातून मूड डिसऑर्डर स्पष्ट केले जाऊ शकतात. जैविक स्पष्टीकरण सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन सारख्या मेंदूच्या रसायनांवर केंद्रित आहे. नैराश्य आणि उन्माद यांच्या उपचारांसाठी दिलेली औषधे सामान्यतः या 3 न्यूरोट्रान्समीटर्स वरती परिणाम करतात. एकटे किंवा एकत्रितपणे याचा परिणाम होत असतो. बायपोलर डिसऑर्डर प्रारंभामध्ये
जैविक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मनोसामाजिक घटक देखील विकारांच्या इटिओलॉजी मध्ये गुंतलेले आहेत. सर्व मनोवैज्ञानिक घटकांपैकी तणावपूर्ण जीवनातील घटना, सामाजिक समर्थनाचा अभाव, विशिष्ट व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आणि संज्ञानात्मक शैलींना अधिक महत्त्व दिले गेले आहे, कारण मूड डिसऑर्डर मध्ये त्यांची भूमिका सर्वात प्रभावशाली आहे. तणावपूर्ण जीवनातील घटना देखील पॅनिक एपिसोड ट्रिगर करू शकतात. शिवाय हे एपिसोडच्या प्रारंभावर आणि वेळेवर देखील परिणाम करू शकतात. द्विध्रुवीय डिसऑर्डरच्या देखभालीवर परिणाम करणारे सामाजिक संदर्भ घटक आहेत. एका अभ्यासानुसार बायपोलर 2 डिसऑर्डर असलेले लोक ज्यांनी कमी सामाजिक समर्थनाची तक्रार केली आहे, त्यांनी 1 वर्षाच्या फॉलोअप मध्ये अधिक नैराश्यपूर्ण पुनरावृत्ती दर्शवली होती. तणावपूर्ण जीवनातील घटनांच्या प्रभावापासून स्वतंत्र ज्याने अधिक पुनरावृत्तीचा अंदाज लावला होता. पुनरावृत्ती आणि रिकरन्स ज्याला आपण असं म्हणतो देखील व्यक्तिमत्व आणि संज्ञानात्मक घटकांवर परिणाम करतात, जे पुढे तणावपूर्ण जीवनातील घटनांशी संवाद साधतात आणि पुन्हा पडण्याची शक्यता निर्धारित करतात. म्हणजे काय की स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट्स जर काही असतील तर त्याच्यामध्ये रिलॅप्स व्हायची शक्यता ही खूप जास्त असते. सामाजिक संज्ञानात्मक दृष्टिकोनातून उदासीन लोक सतत स्वतःबद्दल नकारात्मक, स्वतःची पराभव करणारे आणि स्वतःची घसरण करणारे विचार असतात, ज्याला डिप्रेसोजेनिक कॉग्निशन असं म्हणतात, जे त्यांचे नैराश्य टिकवून ठेवतात. मूड डिसऑर्डरच्या प्रारंभामध्ये विविध संज्ञानात्मक विकृती जसे की जास्तीत जास्त आणि कमी करणे इत्यादींच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जाते. मूड डिसऑर्डरचे उपचार काय असू शकतात? तर मूड डिसऑर्डरवर उपचार करण्यासाठी विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. मूड डिसऑर्डरच्या गंभीर प्रकरणांमध्ये देखील उपचार प्रभावी असल्याचे आढळले आहे. औषधोपचार आणि मानसोपचार यांचे संयोजन मूड विकारांसाठी यशस्वी आणि प्रभावी व्यवस्थापन योजना बनवते. फार्माकोथेरपी, अँटीडिप्रेसंट असतील, मूड स्टेबिलायझर्स असतील आणि अँटीसायकॉटिक क्लास ऑफ मेडिसिन्स हा मूड डिसऑर्डर वरती जास्त काम करतो. ईसीटीचा वापर अनेकदा गंभीर नैराश्याच्या प्रकरणामध्ये केला जातो, जे ड्रग थेरपीला प्रतिसाद देत नाही, मनोरुग्ण आहेत किंवा आत्मघाती आहेत किंवा स्वतःसाठी धोकादायक आहेत. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी म्हणजे सीबीटी ज्याला आपण म्हणतो, या प्रकारचे उपचार आकार्यक्षम विचार आणि वर्तन बदलण्यावर लक्ष केंद्रित करते. अलीकडील पुरावे सूचित करतात की गंभीर नैराश्याच्या उपचारात सीबीटी आणि औषधे तितकीच प्रभावी आहेत. नेक्स्ट इज वर्तणुकीशी सक्रियकरण उपचार. ह्याच्यामध्ये हे सापेक्ष नवीन परंतु प्रभावी उपचार पद्धती आहे, जे विशेषतः उदासीनतेसाठी वापरले जाते. हा दृष्टिकोन उदासीनता असलेल्या लोकांना अधिक सक्रिय बनवण्यावर आणि त्यांच्या वातावरणाशी आणि जीवनाशी संलग्न करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आंतरवैयक्तिक आणि सामाजिक लय थेरपी हा दृष्टिकोन आंतरवैयक्तिक नातेसंबंधांच्या पॅटर्नशी संबंधित आहे आणि व्यक्तीला विकृत परस्पर संवाद पद्धती समजून घेण्यास आणि बदलण्यास मदत
करतो. तीव्र उदासीनता असलेल्या व्यक्तींना आंतरवैयक्तिक थेरपीचा फायदा होऊ शकतो, कारण यामुळे पुन्हा पडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. नियमित दैनंदिन वेळापत्रक आणि नित्यनियमन राखणे हे मॅनिक एपिसोडच्या प्रारंभास प्रतिबंध करणारे घटक म्हणून कार्य करते. कौटुंबिक केंद्रीय थेरपी किंवा वैवाहिक थेरपी उपचारांचा हा प्रकार कौटुंबिक मुकाबला धोरणे वाढवण्यात मदत करतो. जसे की नवीन भाग लवकर ओळखणे आणि त्यांच्या प्रिय व्यक्तीला मदत करणे. ही थेरपी कुटुंबातील सदस्यांमधील संवाद, समस्या सोडवणे, नेतृत्व आणि समर्थन देखील सुधारते. नेक्स्ट जे आपण बघणार आहोत ते म्हणजे खाण्याचे काही विकार किंवा ईटिंग डिसऑर्डर्स. आता ईटिंग डिसऑर्डर्स ची लक्षणे आणि इमोशनल आणि बिहेवियरल त्यांचे वर्तन हे बघूयात. वजन कमी करणे, आहार घेणे आणि अन्नावरील नियंत्रण दर्शवणारे वर्तन हे वैयक्तिक जीवनातील प्राथमिक चिंता बनतात. वजन, कॅलरी, कार्बोहायड्रेट्सचे सेवन इत्यादी अन्नाशी संबंधित मोजमापांमध्ये व्यस्तता, विशिष्ट प्रकारच्या खाद्य पदार्थांचा अतिरेक टाळणे, ज्यामुळे अन्न पदार्थांवर कठोर निर्बंध येतात, जसे की फॅटी किंवा कार्बोहायड्रेट नसलेले अन्न पदार्थ इत्यादी. सार्वजनिक ठिकाणी खाण्याबद्दलची भीती, अन्नाशी संबंधित विधी पार पाडणे. म्हणजे की आपण जसे एखादं, आता तुम्ही बघितलं असेल की आत्ताच्या काळामध्ये काय होतं की काही लोक असे असतात की जे डाएट ह्या गोष्टी खालती या गोष्टीवरती खूपच जास्त स्ट्रेस करतात, आणि काही लोक असे असतात की जे स्वतःच्या खाण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. मग ते इरेग्युलर इटिंग हॅबिट्स असतील किंवा त्यांना म्हणजे खूप अति खाणं असेल किंवा खूपच कमी खाणं असेल, पाण्याचा इनटेक तितका व्यवस्थित नसेल. आता ह्यात होतं कसं माहितीये का, की जी लोक अजिबातच लक्ष देत नाहीत ती सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहेत, आणि जी लोक खूप अति लक्ष देतात आणि अति खाण्याकडे त्यांचं लक्ष, म्हणजे काय की स्वतःला खूपच कंट्रोल करतात की मी गोड नाही म्हणजे नाहीच खाणार, भात नाही म्हणजे नाहीच खाणार, कारण या सगळ्यामध्ये खूप कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात, शुगरनी प्रचंड वजन वाढतं वगैरे. तर बेसिकली काय आहे की आपली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलकडे आपण लक्ष देणं आणि ती लाईफस्टाईल सुधारणं हे जास्त गरजेचं आहे, रादर दॅन कुठली तरी गोष्ट अजिबातच न खाणं. आता न खाणं म्हणजे काय, तर ऍक्च्युली त्याचा उगाचच आपल्या शरीराला त्रास देण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या शरीराला सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते. सो सगळे म्हणजे थोड्या प्रमाणात प्रोटीन, थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, थोड्या प्रमाणात फॅट्स, हे सगळ्याच गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या असतात टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. पण इथे काय होतं, ज्या लोकांना हा डिसऑर्डर म्हणून आपण क्लासिफाय करतो त्या लोकांमध्ये असं होतं की ते खूप अति कुठल्या तरी अन्न पदार्थावरती किंवा कुठला अतिरेक करणे प्रत्येक गोष्टीचा, ज्याला आपण मग आपण त्यांना म्हणतो की त्यांना ईटिंग डिसऑर्डरचा प्रॉब्लेम आहे. अत्याधिक आणि वारंवार आहार योजना, नेहमीच्या मित्रांकडून आणि सामाजिक आणि मनोरंजक क्रियाकलापांपासून दूर राहणे, समजलेल्या दोष किंवा दोषांसाठी आरशात सतत आपल्या देखाव्याचे निरीक्षण करणे, वर नमूद केलेल्या लक्षणांसोबतच वजनात लक्षणीय चढ किंवा उतार आणि इतर गैरविशिष्ट गॅस्ट्रोइंटेस्टायनल तक्रारी, प्रयोगशाळेतील निष्कर्णांवरील विस्कळीत रक्त अहवाल, अशक्तपणा, थायरॉइडची पातळी आणि इतर संप्रेरकांच्या पातळीतील चढ उतार, पांढऱ्या आणि लाल रक्तपेशींची संख्या कमी असणे, चक्कर येणे यासारखी शारीरिक लक्षणे,
अत्याधिक अशक्तपणा आणि थकवा, दुर्लभ रोगप्रतिकार कार्य इत्यादी देखील खाण्याच्या विकारांमध्ये सामान्य आहेत. आता खाण्याचे विकारांचे 3 मेजर प्रकार आहेत. एक म्हणजे ॲनोरेक्सिया नर्वोसा, दुसरा म्हणजे बुलिमिया नर्वोसा आणि तिसरा म्हणजे बिंज ईटिंग डिसऑर्डर, ज्याला आपण द्विखाणे म्हणजे दुप्पट खाणे असं म्हणतो, विकार यांचा समावेश होतो. ॲनोरेक्सिया नर्वोसा मध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगते. खाण्याच्या विकाराचा एक प्रकार ज्यामध्ये एखादी व्यक्ती अन्न सेवन मर्यादित ठेवते की शरीराच्या आदर्श वजनापेक्षा कमी किंवा त्याहून अधिक वजन 15% कमी होते. ॲनोरेक्सिया नर्वोसाची 3 वैशिष्ट्ये आहेत. जास्त अन्न सेवन प्रतिबंध, जास्त वजन असण्याची जास्त भीती किंवा सतत वागणूक ज्यामुळे वजन वाढणे टाळता येते आणि शरीराच्या प्रतिमेमध्ये अडथळा येतो. स्वतःचे वारंवार वजन करणे, सतत अन्न सेवन मर्यादित करणे, जास्त व्यायाम करणे आणि किंवा ते जबरदस्त उलट्या करणे किंवा वजन कमी करण्यासाठी जुलाब वापरणे यासारखे वर्तन देखील केले जाते. दीर्घकालीन शारीरिक परिणाम विशेषतः थायरॉइड आणि अधिवृक ग्रंथींमध्ये अनियमित संप्रेरक स्त्राव सारखा ओव्हरटाईम विकसित होऊ शकतो, ज्याचे दीर्घकालीन शारीरिक परिणाम होऊ शकतात. दीर्घकालीन शारीरिक परिणाम विशेषतः थायरॉइड आणि अधिवृक ग्रंथी म्हणजे ॲड्रिनल ग्लँड्स अनियमित संप्रेरक स्त्राव सारखा ओव्हरटाईम विकसित होऊ शकतो, ज्याचे दीर्घकालीन शारीरिक परिणाम होऊ शकतात. नेक्स्ट इज बुलिमिया नर्वोसा. बुलिमिया नर्वोसा ज्याला आपण बुलिमिया असंही म्हणतो, हा खाण्याच्या विकाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती बिंजिंग किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अन्न खाण्याचे चक्र सुरू करते आणि नंतर वजन वाढू नये म्हणून अस्वास्थ्यकर रणनीती वापरतात. बुलिमिया नर्वोसाची 3 वैशिष्ट्ये आहेत खालीलप्रमाणे. वारंवार खाणे, वजन वाढू नये म्हणून वारंवार अस्वास्थ्यकर नुकसान भरपाई देणारे क्रियाकलाप आणि शरीराचे स्वरूप आणि वजन यांचे प्रभाव असलेले स्वमूल्यांकन. लक्षणे सरासरी आठवड्यातून एकदा तरी 3 महिन्यापर्यंत दिसून येतात. बुलिमिया नर्वोसाचे रुग्ण किंचित कमी वजनाचे, मध्यम वजनाचे किंवा जास्त वजनाचे असू शकतात. बुलिमिया असलेले बहुतेक लोक शुद्ध वर्तन करतात, जसे की बिंज नंतर जाणून बुजून उलट्या करणे किंवा जुलाबांचा गैरवापर करणे, परंतु इतर ते करत नाहीत. त्याऐवजी बिंज नंतर 1 किंवा 2 दिवस उपवास करणे किंवा जास्त व्यायाम करणे यासारख्या इतर अस्वास्थ्यकर वजन कमी धोरणांचा पर्याय निवडत नाहीत. नेक्स्ट इज बिंज ईटिंग डिसऑर्डर. जे लोक खाण्यापिण्याच्या विकाराने ग्रस्त असतात त्यांच्या खाण्यावरील नियंत्रण सुटते. बुलिमिया नर्वोसाच्या बाबतीत जसे शुद्धीकरण करणे, अति व्यायाम करणे किंवा उपवास करणे यासारख्या भरपाई देणाऱ्या रणनीतींसह द्विखाण्याच्या कालावधीत नसतात. परिणामी बिंज ईटिंग विकार अनेकदा व्यक्तीला जास्त वजन किंवा लठ्ठ बनवते. कमी कालावधीत जास्त प्रमाणात अन्न खाणे, जसे की 2 तास आणि भूक नसतानाही खाणे, लाज टाळण्यासाठी एकटे किंवा लपवून खाणे आणि नंतर खाण्याबद्दल अस्वस्थ, लाज किंवा दोषी वाटणे ही सर्व द्विधा खाण्याची लक्षणे आहेत. खाण्याच्या विकारांचे कारक घटक. अनुवंशिक, जैविक, मानसिक आणि सामाजिक घटकांमधील
गतिशील परस्पर संवाद खाण्याच्या विकारांच्या प्रारंभावर प्रभाव पाडतो. अनुवंशिकता, जे लोक प्रथम पदवीचे नातेवाईक, भावंड किंवा पालक आहेत त्यांना खाण्याच्या विकाराचा धोका जास्त असतो. सेरोटोनिन नावाचे संप्रेरक देखील खाण्याच्या विकारात सामील असल्याचे आढळून येते. मग काही विशिष्ट शरीर प्रकाराला आदर्श बनवणाऱ्या सांस्कृतिक शक्तींद्वारे अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांवर अवास्तव दबाव टाकला जातो. पातळपणा म्हणजे स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी स्नायू बहुतेक वेळा लोकप्रिय संस्कृती आणि माध्यम चित्रणांमध्ये लोकप्रियता, यश, सामर्थ्य, आनंद आणि सौंदर्याशी संबंधित असतात. तरुण लोकांच्या बाबतीत ही खूप मजबूत शक्ती असू शकते. इतर घटक जसे की पियर प्रेशर, एखाद्याच्या दिसण्यामुळे छेडछाड करणे, गुंडगिरी करणे किंवा अपमानित करणे या स्वरूपात येऊ शकतात आणि यामुळे खाण्याच्या विकाराचा विकास हा होऊ शकतो. सायकोलॉजिकल काही फॅक्टर्स आहेत. परिपूर्णता, आवेगपूर्ण वर्तन आणि आव्हानात्मक आणि कठीण नातेसंबंध या सर्वांमुळे एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मानित कमी होतो आणि त्याला खाण्याच्या विकारांना अधिक प्रवण बनवते. खाण्याच्या विकारांचे कोणतेही एक कारण नसले तरी अभ्यास असे सूचित करतात की शरीरातील असंतोष हे एनोरेक्सिया आणि बुलिमिया नर्वोसाच्या विकासामध्ये सर्वात प्रमुख आणि चांगले संशोधन केलेले घटक आहेत. चिंता, नैराश्य आणि व्यसनाधीनता यासारखे घटक कुटुंबांमध्ये चालू शकतात आणि खाण्यापिण्याच्या विकाराच्या वाढीच्या संभाव्यतेशी संबंधित आहेत. खाण्याच्या विकारांवर उपचार. एक प्रभावी उपचार योजना खाण्याच्या विकाराची लक्षणे आणि वैद्यकीय परिणाम तसेच मानसिक, जैविक, परस्पर आणि सांस्कृतिक शक्तींवर लक्ष केंद्रित करेल, जे या विकारांच्या देखभालीमध्ये योगदान देतात. औषध, अर्थातच औषधांची गरज ही आहेच खूप जास्त, आणि सायकोथेरपी, विविध CBT सुद्धा वापरली जाते खाण्याच्या विकारांसाठी. नेक्स्ट इज इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस च्या 11व्या पुनरावृत्तीमध्ये गेमिंग डिसऑर्डरची व्याख्या गेमिंग वर्तनाचा नमुना म्हणून केली आहे. गेमिंगवरील नियंत्रण गमावणे, गेमिंगला इतर कार्यकलापांपेक्षा उच्च प्राधान्य देणे आणि गेमिंगला इतर स्वारस्यांपेक्षा प्राधान्य देणे आणि नकारात्मक परिणाम असूनही गेमिंग सुरू ठेवणे याद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. गेमिंग डिसऑर्डरचे निदान करण्यासाठी वर्तणूक पॅटर्न इतका गंभीर असणे आवश्यक आहे की वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा कमीत कमी 12 महिन्यांच्या कालावधीत कामकाजाच्या इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये लक्षणीय कमजोरी होऊ शकते. येथे हे लक्षात घेतले जाऊ शकते की गेमिंग डिसऑर्डर आणि इंटरनेट व्यसन या दोन पूर्णपणे भिन्न श्रेणी आहेत. इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर हे इंटरनेट वापरांसंबंधी अत्याधिक किंवा खराब नियंत्रित व्याज, आग्रह किंवा वर्तनद्वारे दर्शवले जाते, ज्यामुळे कमजोरी किंवा त्रास हा होऊ शकतो. अशा प्रकारच्या वर्तणुकीचे व्यसन असलेली व्यक्ती इंटरनेटचा दीर्घकाळ वापर करू शकते, इतर प्रकारच्या सामाजिक संपर्कांपासून स्वतःला दूर ठेवू शकते आणि जीवनातील व्यापक घटनांपेक्षा जवळजवळ संपूर्णपणे इंटरनेटवर लक्ष केंद्रित करू शकते.
इंटरनेट व्यसन डिसऑर्डर 2013 मध्ये DSM-5 मध्ये समाविष्ट करण्यासाठी विचारात घेतले होते, परंतु अद्याप एक विकार म्हणून ओळखले गेले नाही. तथापि भविष्यातील पुनरावलोकन आणि अभ्यासासाठी इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर DSM-5 च्या परिशिष्टात सूचीबद्ध केले गेले. गेमिंगमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये गंभीर अपंगत्व किंवा त्रास होणे आवश्यक आहे. ही प्रस्तावित अट फक्त गेमिंगवर लागू होते आणि सामान्य इंटरनेट वापर, ऑनलाईन जुगार, सोशल मीडिया किंवा स्मार्टफोन वापरासंबंधीच्या समस्या वगळल्या जातात. इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरच्या प्रस्तावित लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे की गेमिंग मध्ये व्यस्तता किंवा लक्ष, गेमिंग काढून टाकल्यावर पैसे काढण्याची लक्षणे, दुःख, चिंता, चिडचिड एटसेट्रा, सहनशीलता, इच्छापूर्ण कारणांसाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी गेमिंग मध्ये अधिकाधिक वेळ घालवण्याची गरज, गेमिंग सोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, इतर छंद आणि स्वारस्य सोडून देणे, गेमिंग सर्वात महत्वाची क्रियाकलाप बनल्यामुळे पूर्वी आनंदित क्रियाकलापांमधील स्वारस्य कमी होणे, समस्या असूनही खेळ सुरू ठेवणे, तुम्ही गेम मध्ये किती वेळ घालवता याबद्दल कुटुंबातील सदस्यांना किंवा इतरांना खोटे बोलणे, लाज किंवा निराशा यासारख्या भावना दूर करण्यासाठी व्हिडिओ गेमचा वापर करणे, गेमिंगच्या परिणामी नोकरी किंवा नातेसंबंध धोक्यात येण्याची किंवा गमावण्याची शक्यता असणे. डिसऑर्डरचे निदान करण्यासाठी वरीलपैकी 5 किंवा अधिक लक्षणे आवश्यक आहेत. ही लक्षणे अनुभवण्याचा कालावधी 1 वर्षाच्या आत असू शकतो. किशोरवयीन मुलांमध्ये इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरचे प्रमाण 1.3% पासून 19.9% पर्यंत आहे, ज्यामध्ये पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आला. विविध मूल्यांकन पद्धती आणि निकषांच्या वापरामुळे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरच्या प्रसारावर महामारी विज्ञान अभ्यासामध्ये वेगवेगळे निष्कर्ष प्रकाशित केले गेले आहेत. इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरचे काही फॅक्टर्स किंवा काही कॉझल फॅक्टर्स. ऑनलाईन गेमिंग डिसऑर्डर हे विविध परस्पर संबंधित कारणांचे उत्पादन आहे. संशोधकांनी असे गृहीत धरले आहे की समस्या प्रधान ऑनलाईन गेमिंग, पॅथॉलॉजिकल जुगार आणि पदार्थांचे अवलंबित्व यासारखीच न्यूरोबायोलॉजिकल यंत्रणा या सामायिक करू शकते. वर्तनामध्ये व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये भूमिका बजावू शकतात. खराब सामाजिक कौशल्ये किंवा तणावपूर्ण परिस्थितीमुळे भीतीदायक वाटणाऱ्या वास्तविक जीवनातील सामाजिक परस्पर संवादांपासून दूर राहण्यासाठी समस्याग्रस्त खेळाडू गेमिंग मध्ये अधिक वेळ घालवतात असे मानले जाते. काही जोखीम घटक विशेषतः व्हिडिओ गेम व्यसनाचे उच्च दर म्हणून वर्णन केले गेले आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: कमी आत्मसन्मान असणे, पालकत्वाकडे दुर्लक्ष करणे, गेमिंग मधील मूड बदलणारे काही गुण असतात, न्यूरोटिसिझम आणि एकाकीपणा इत्यादी या व्यतिरिक्त काही प्रेरक पैलू आहेत.
आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे की यावरती उपचार काय काय करू शकतो, तर अर्थातच औषधांचा उपचार हा होतोच. आणि मानसोपचार म्हणजेच की आपण ज्या थेरपीज म्हणतो त्याचाही चांगला फायदा ह्याच्यावरती होतो. बेसिकली इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर एक असा डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये मुलं, स्पेशली अडॉलसंट एज मधली जी मुलं असतात ती याच्याकडे जास्त ऍडिक्ट होतात. ते सतत स्वतःचा वेळ हा जास्त जास्त गेमिंग मध्ये घालवतात. आणि काही वर्षांपूर्वी, म्हणजे हे अगदी बरोबर आहे की 2000 साधारण 10 पासनं जेव्हा इंटरनेट आणि जेव्हा रादर कम्प्युटरचा वापर हा जास्त जास्त व्हायला लागला, तेव्हा मुलं जास्तीत जास्त त्याच्याकडे अट्रॅक्टेड होती, त्या गेम्सकडे अट्रॅक्टेड होते. आणि ज्याच्यामुळे खूप मुलांचं असं नुकसान झालेलं मी स्वतः बघितलेलं आहे. याच्यात बेसिकली होतं असं की मुलांना आपण किती वेळ इंटरनेटवर किंवा आपण किती वेळ ह्याच्यावर घालवतोय, आपल्या कम्प्युटरवरती घालवतोय हे त्यांना कळत नाही. आणि ते खूप वेळ त्याच्यावरती हे करतात, घालवतात, त्याची सवय व्हायला लागते आणि हळूहळू ती गोष्ट ऍडिक्शन मध्ये निर्माण होते. आता ह्याच्यामध्ये ते कुठला गेम खेळतायत, काय करतायत हे जास्त महत्वाचं नसून ते किती वेळ स्क्रीन टाइम आहे त्यांचा हे जास्त महत्वाचं आहे. आणि 2015 मध्ये आयसीडी 11 ने फायनली गेमिंग डिसऑर्डर, इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर असा एक डिसऑर्डर क्लासिफाय केला. आणि तो आता आयसीडी मध्ये अगदी व्यवस्थित लिहिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं की मी म्हणलं तसं की इंटरनेट युसेज आणि गेमिंग युसेज हा खूप जास्त होतो. आणि त्याच्यामुळे त्या मुलांचं असं होतं की सोशल लाईफ, त्यांचं फॅमिली लाईफ हे सगळंच डिस्टर्ब होतं. कारण का दिवस रात्र ती मुलं फक्त आणि फक्त खेळत असतात, मी इंटरनेट खेळत असतात. आधी आपल्याकडे कसं असायचं पूर्वी की जेव्हा इंटरनेट किंवा जेव्हा मोबाईल फोन्स तर अजिबातच नव्हते आणि लॅपटॉप्स किंवा कम्प्युटर्स किंवा डेस्कटॉप्स फक्त असायचे, की जेव्हा घरात आपण असलो की लक्ष जायचं. पण आता कसं व्हायला लागलं नंतर नंतर की मुलांना लॅपटॉप हा खूप इझिली अवेलेबल व्हायला लागला. पण जेव्हा तो अवेलेबल होत होता तेव्हाचा प्रॉब्लेम हा होता की मुलं जास्त वेळ, किती वेळ त्या ह्याच्या स्क्रीनवरती घालवतात हे पालकांना कळत नव्हतं. आणि त्याच्यामुळे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर हा एक व्यवस्थित क्लासिफाय केलेला डिसऑर्डर असा आपल्याला आयसीडी 11 मध्ये हा आपल्याला डिसऑर्डर म्हणून दिसतो. आता आतापर्यंत आपण जे डिसऑर्डर्स बघितले, फर्स्ट इज मूड डिसऑर्डर्स, देन इज ईटिंग डिसऑर्डर्स आणि थर्ड इज इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर्स. मूड डिसऑर्डर्स मध्ये विविध प्रकार आहेत, लाईक बायपोलर 1, बायपोलर 2 आणि सायक्लोथायमिया. ज्याचे आपण व्यवस्थित हे बघितले, ज्याची आपण कारणे आणि कॉझल फॅक्टर्स आणि सिम्पटम्स हे आपण सगळे बघितले. नेक्स्ट इज ईटिंग डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये बुलेमिया, अॅनोरेक्सिया नर्वोसा आणि बिंज ईटिंग डिसऑर्डर हे 3 डिसऑर्डर्स आपण बघितले. आणि लास्ट इज इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना असं लक्षात ठेवायचं आहे की मूड डिसऑर्डर ह्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये ते असंही विचारता येईल की मूड डिसऑर्डरचे प्रकार कोणते आणि त्याचे कॉझल फॅक्टर्स कोणते किंवा त्याचे सिम्पटम्स कोणते. तर आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी परत एकदा हे रिवाइज करूयात आणि बघूयात की कुठले कुठले आपण डिसऑर्डर्स हे एक्झॅक्टली बघितले होते. मूड डिसऑर्डर मध्ये जसं की आपण म्हणलं की उन्माद आणि नैराश्य म्हणजे की मेनिया आणि डिप्रेशन या दोन गोष्टींचा सहभाग असतो. मेनियामध्ये काय होतं तर आपल्याला खूप इलेटेड वाटणं, खूप भारी वाटणं, खूप काहीतरी मोठं करावं असं वाटणं. आणि नैराश्य म्हणजे डिप्रेशन येणं, की अति डिप्रेस, काहीच करावं असं वाटत नाही, एका कोपऱ्यात बसून राहावं असं वाटतं, झोप लागत नाही, भूक लागत नाही. हे जेव्हा आपल्याला दिसून आढळून येतं तेव्हा आपण त्याला बायपोलर असं नाव, बायपोलर मूड डिसऑर्डर असं त्याला म्हणतो. आता ह्याच्यात असं आहे की बऱ्याचदा मिक्स्ड एपिसोड्स मध्ये काय होतं तर काही काळ आपल्याला मेनियाचे सिम्पटम्स असतात आणि काही काळ आपल्याला ह्याचे
डिप्रेशनचे सिम्पटम्स असतात. सो जेव्हा हे दोन्ही सिम्पटम्स एकत्र येतात तेव्हा त्याला आपण मिक्स्ड एपिसोड असं म्हणतो, आणि जे की अगदीच पॉसिबल आहे, म्हणजे खूप जणांना मिक्स्ड एपिसोड हे येत असतात. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर पण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला भयंकर डिप्रेस्ड वाटणं, आपल्या बाजूनी काहीच होत नाहीये असं वाटणं, सतत लो फील करणं, ह्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला सुसाइडल थॉट्स आणि सुसाइडल अटेम्प्ट सुद्धा दिसतात. सो मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर मध्ये हे दिसून येतं. पर्सिस्टंट डिप्रेशन मध्ये सारखं सारखं आपल्याला छोट्या छोट्या कालावधींमध्ये डिप्रेशन हे येत राहतं. हा कमीत कमी 2 वर्षापर्यंतचा काळ असतो, आणि लहान मुलांसाठी 1 वर्षापर्यंतचा, याला डायस्थायमिया असं म्हणतो. नेक्स्ट इज पीएमडीडी, म्हणजे मासिक पाळी पूर्वी डिस्फोरिक डिसऑर्डर. सो त्याला आपण पीएमडीडी असं म्हणतो, ज्याला की प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर असंही म्हणतात, ज्याच्यामध्ये 7 ते 10 दिवसांपूर्वीपासनं लक्षणे सामान्यतः सुरू होतात. पदार्थ किंवा औषध प्रेरित औदासीन्य विकार, म्हणजेच आपल्याला मेडिसिन इंड्युस्ड कधी कधी असतं की आपल्यामध्ये जो काही स्ट्रेस असेल तो पूर्णपणे घालवण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो. बऱ्याचदा असं होतं की ती औषधं आपल्याला लागू पडत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला नैराश्य येऊ शकतं. या श्रेण्या या पदार्थ किंवा औषध प्रेरित अवसादग्रस्त विकार म्हणून ओळखल्या जाऊ शकतात. नेक्स्ट इज मूड डिसऑर्डरचे काही कॉजेस जे आपण बघितले. ह्याच्यामध्ये वर्तणूक, सामाजिक आणि संज्ञानात्मक जैविक दृष्टिकोनातून मूड डिसऑर्डर स्पष्ट केले जाऊ शकते. आता ह्याच्यात असं असतं की मूड डिसऑर्डर मध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्या बेसिकली काय होतं की आपलं जे सोशल लाईफ असतं, सो सोशल, बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह या तिन्ही गोष्टी अफेक्ट होतात, कारण का आपल्याला सतत डिप्रेस वाटत असतं, सतत डाऊन वाटत असतं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं जे सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन हे जे 3 न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, याचा खूपच जास्त ह्याचा प्रभाव आपल्यावरती असतो. द्विध्रुवीय डिसऑर्डरच्या प्रारंभामध्ये जैविक घटक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मनोसामाजिक घटक देखील विकाराच्या इटिओलॉजी मध्ये गुंतलेले आहेत. ह्याच्यात परत आपण बघतो की आता ह्याच्यामध्ये द्विध्रुवीय डिसऑर्डर चा जास्त आपल्यावरती परिणाम हा जास्त होत असतो. फॉलोअप मध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की द्विध्रुवीय डिसऑर्डरचे पेशंट्स हे आपल्याला जास्त करून दिसत असतात. ह्याच्यामध्ये मूड डिसऑर्डर मध्ये आपल्याला ट्रीटमेंटसाठी जर बघितलं तर ईसीटी आहे, सीबीटी आहे, ह्या जास्ती करून वापरल्या जाणाऱ्या, इझिली वापरल्या जाणाऱ्या थेरपीज आहेत. नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे खाण्याचे विकार, ज्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, बुलेमिया, एनोरेक्सिया नर्वोसा आणि बिंज ईटिंग डिसऑर्डर. आता ह्याच्यात तिन्हीत असं होतं की एनोरेक्सिया मध्ये आपण एनोरेक्सिक म्हणजे खूप वीक, एनोरेक्सिया म्हणजे बिंग व्हेरी वीक. आता ह्याच्यात असं होतं की खूप जास्त मुलं लोक हे स्वतःवरती खूप खाण्याचा कंट्रोल ठेवणे, का कुठली तरी गोष्ट अजिबात न खाणे, सतत वजन कंट्रोल मध्ये ठेवणे, जर वाटलं की मी आज जास्त खाल्लेलं आहे तर ते उलटी काढून ते अन्न शरीरातनं बाहेर काढून टाकणे, या सगळ्या गोष्टी एनोरेक्सिया मध्ये होतात. बुलेमिया मध्ये ऑन दी अदर हँड व्यक्तीची खायची इच्छा भरपूर असते, त्यामुळे तो खातो, पण त्याला नंतर त्या बाबतीत गिल्ट वाटायला लागतो आणि मग लूज मोशन्स मधनं किंवा उलट्यांमधनं जे खाल्लेलं असेल ते सगळं ते बाहेर काढून टाकतात. बिंज ईटिंग डिसऑर्डर मध्ये असं होतं की माणूस बिंज खातो, म्हणजे खूप खातो, आणि त्याचे खाण्याचे इंटरवल्स हे खूप कमी असतात आणि तो भरपूर खात असतो. सो त्याला बिंज ईटिंग असंही म्हटलं जातं.
नेक्स्ट इज इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर, ज्याच्याबद्दल मी आताच तुम्हाला सांगितलं की ICD-11 मध्ये APA सॉरी इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिझीजेस मध्ये इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर हा एक मानसिक आजार किंवा एक डिसऑर्डर म्हणून आपला म्हणजे त्याची व्याख्या दिलेली आहे. गेमिंग डिसऑर्डरचे निदान करण्यासाठी वर्तणूक पॅटर्न इतका गंभीर असणे आवश्यक आहे की वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक, व्यावसायिक किंवा कमीत कमी 12 महिन्यांच्या कालावधीत कामकाजाच्या इतर महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये लक्षणीय कमजोरी ही होऊ शकते. आता इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर मध्ये असं होतं की आपण बऱ्याचदा असं असतं की आपण ती मुलं इतकी एनग्रॉस्ड असतात इंटरनेट गेमिंग मध्ये की ते किती वेळ घालवतायत किंवा किती किती वेळ झालाय हे त्यांना त्या मुलांना काही केल्या लक्षात येत नाही. मग त्याचा अभ्यासावरती परिणाम होणे, फॅमिली लाईफ बदलणे किंवा फॅमिली पॅटर्न तुमचा चेंज होणे की ज्याच्यामध्ये तुम्ही घरच्यांना वेळ न देणं, स्वतःसाठी वेळ न काढणं आणि सतत त्या इंटरनेट गेमिंगच्याच फील्ड मध्ये अडकणं, हे सुद्धा एक दिस इज ऑल्सो वन प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर. आता याच्यामध्ये खूपदा असं होतं की मुलं ऍक्सेप्ट करत नाहीत की त्यांना ते किती वेळ इंटरनेटवरती घालवतात, किती वेळ स्क्रीन टाइम असतो, या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं आणि तसे सिम्पटम्स वारंवार नोट डाऊन करणं आणि सांगणं की हे असं असं ह्या मुलाबद्दल आहे हे जाणवून येते, हेही तितकंच गरजेचं असतं. DSM-5 मध्ये समाविष्ट करण्यासाठी विचारात घेतले होते, परंतु अद्याप एक विकार म्हणून ओळखले गेले नाहीये. तथा भविष्यातील पुनरावलोकन आणि अभ्यासासाठी इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर DSM-5 च्या परिशिष्टात सूचीबद्ध केले जाऊ शकते. सो इथे आपण सगळेजण बघत आहोत की जे डिसऑर्डर्स आपण आता बोलतो आहोत ते आपल्या ग्रोईंग पिरियड मध्ये येणारे डिसऑर्डर्स आहेत. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण हे डिसऑर्डर्स म्हणून त्याला ट्रीट करणं, त्याचे सिम्पटम्स ओळखणं आणि त्या सिम्पटम्स वरती त्या प्रकारे काम करणं हेही तितकंच गरजेचं आहे. इंटरनेट गेमिंग साठी CBT परत कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा वापर होतो. मुलांना मुलं मुली जे कोणी असतील त्यांना ऍक्सेप्ट करायला की माझ्यामध्ये खरोखर हा काहीतरी बदल आहे किंवा खरोखर माझ्यामध्ये काहीतरी हा वेगळा फरक मला जाणवतोय की जिथे मी जास्तीत जास्त इंटरनेटवरतीच जास्त काम, माझं लक्ष जास्त जात आहे, माझी फॅमिली लाईफ, फ्रेंड सर्कल हे सगळं त्याच्यामुळे डिस्टर्ब होतंय, याचं रिअलायझेशन करून देणं, इन्साइट डेव्हलप करणं हे सायकोथेरपिस्टचं काम असतं. ऑफकोर्स आपण ह्याला इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर जेव्हा म्हणतो तेव्हाच इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ एडिक्शन की ज्याच्यामध्ये मुलांना काही केल्या मुलं ते स्क्रीन टाइम हा सोडू शकत नाही. सो मुलांवरती अर्थातच की आई वडील असतील किंवा मुलं असतील त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग किंवा व्यवस्थित त्यांना माहिती समजवणं आणि स्क्रीन टाइमचे प्रोज आणि कॉन्स लक्षात घेणं, इंटरनेटचे प्रोज आणि कॉन्स लक्षात घेणं हेही खूप गरजेचं असतं. आज आता आपलं जे सेशन आहे ते आपण इथेच थांबतो आहोत. आतापर्यंत जे आपण डिसऑर्डर्स बघितले ते तुम्ही सगळ्यांनी परत एकदा त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. मेनली मूड डिसऑर्डर्स वरती प्रश्न येऊ शकतो आपल्या परीक्षेमध्ये, कारण का त्याच्यामध्ये मॅटरही खूप जास्त आहे. मूड डिसऑर्डर्सचे वेगळे वेगळे प्रकार आपण बघितलेले आहेत. तर ते सगळ्यांनी आज घरी जाऊन जर तुम्हाला शक्य असेल तर तुमचं बुकलेट परत एकदा वाचून त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थातच जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता, हे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलीये. आणि सगळे डिसऑर्डर्स विथ देअर कॉझल फॅक्टर्स,
सिम्पटम्स आणि मेडिकेशन किंवा ट्रीटमेंट अशा पद्धतीने त्याचा अभ्यास ह्या प्रत्येक डिसऑर्डरचा व्यवस्थितपणे होणं हे गरजेचं आहे. आज आपण आता इथेच थांबूयात. पुढच्या वेळेला आपण एक वेगळा टॉपिक घेऊन येऊयात. धन्यवाद.